मॅनहोल दुर्घटनेबाबत आज अतिरिक्त आयुक्तांनी माहिती दिली। त्यामध्ये ज्या मॅनहोलने एकाचा बळी घेतला त्या मॅनहोलच्या कुठल्याही कामाचे आदेश नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे आदेश नसताना सुद्धा काम का काढलं, त्यासाठी कुठली परवानगी का घेण्यात आली नाही, मुळात मॅनहोलला दुरुस्तीची गरज नसताना सुद्धा ते का उघडण्यात आलं, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आणि त्यातच आयुक्त आणि त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त या दोघांनी जी माहिती दिली त्यात सुद्धा विसंगती दिसते। मॅनहोल दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर। वर्क ऑर्डर नसताना मॅनहोल उघडलं। मॅनहोल दुर्घटना अपघात नसून मॅनमेड। मुंबईतल्या साकीनाका मॅनहोल दुर्घटनेबद्दल धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे। जे काम करण्यासाठी म्हणून मॅनहोलचं झाकण उघडलं ते काम करण्याचे कुठलेही आदेश म्हणजे वर्क ऑर्डरच नव्हती। मॅनहोल चांगल्या स्थितीत होतं, त्यामुळे आवश्यकता नसताना झाकण का उघडलं हा प्रश्न उपस्थित होतोय। अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ही माहिती दिली आहे। एकीकडे मुंबई महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या माहितीत विसंगती असताना दुसरीकडे महापौर रितू तावडे यांनी मात्र या सर्व बाबींची चौकशी होणार असल्याचं म्हटलंय। पुन्हा एकदा एक मोठी मोहीम घेऊन ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी पूर्वीच्या काढलेल्या मॅनहोलच्या जाळ्या त्या जागेवरती आहेत की नाही हे बघण्यासाठी या मॅनहोलची 100% तपासणी करण्याचे आदेशसुद्धा वॉर्ड्सना, रस्ते विभागाला आणि एसओ विभागाला देण्यात आलेले आहेत। आणि त्याचा एक अगदी सविस्तर आढावा घेऊन भविष्यामध्ये ही घटना घडणार नाही याची सर्वतोपरी काळजी करणार। ये स्पॉट देखने के बाद ऐसे लग रहा है कि ये कोई वर्क ऑर्डर नहीं है और जो मैनुअल है ये अच्छी स्थिति में है। इसको क्यों निकाला गया, किसके आदेश से निकाला गया, ये सब अभी जांच होगी इसकी। वो मैनुअल बाजू में नहीं गया था, ना किसी ने डैमेज किया था। ये तो वर्कर लोग काम कर रहे थे, बाजू में गए होंगे। जो भी इसमें अघटित घटना में जिनकी मृत्यु हुई वो असलम शेख जो 55 ईयर ओल्ड थे, तो वो मोबाइल से बात करते हुए आ रहे थे और वो समझ में नहीं आया, रोड के जस्ट बाजू में ही वो था। तो ये मैनमेड ही हो गया फिर, क्योंकि नेचुरल तो नहीं था कि कहीं पे गलती से निकल गया, पानी के प्रेशर से निकल गया, ऐसे तो था नहीं, सबके सामने ही हुआ है। तो इसकी जरूर जांच होगी और जो भी जिसने भी गलती किया होगा, किसके आदेश से किया था, क्यों किया था, ये सब समझना पड़ेगा। बट ऐसे दोबारा नहीं हो इसके लिए सख्त सूचना दी गई। अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। मॅनहोल सुरक्षित असल्याचा अहवाल पालिकेला प्राप्त झालेला होता। मॅनहोल बाबत कुठल्याही कामाची आवश्यकता नव्हती, कामाबाबत कसलेही आदेश, वर्क ऑर्डर नव्हती। मॅनहोल चांगल्या स्थितीत असताना मग का काढण्यात आलं? घटनास्थळी असणारे कामगार कोणत्या कंत्राटदाराकडे काम करतात? काम करण्यापूर्वी कुठली परवानगी का घेण्यात आली नाही? यानंतर या सगळ्या बाबींची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी आता केली जाते आहे। काल महापौरांना त्यांनी जी माहिती दिली आणि त्या अगदी परत म्हणीन मोठ्या आवेशात मी माहिती घेते, मी माहिती देते, ती जी माहिती देते ती प्रशासनाने दिली। एक तर प्रशासन खोटं बोलताय किंवा महापौर खोटं बोलतायत। काल त्यांनी असं सांगितलेलं आणि मी जेव्हा स्थळ पाहणीला गेली, महापौर गेले, तेव्हा कॉन्ट्रॅक्टर पण जागेवर होता आणि महानगरपालिकेचे अधिकारी पण होते। नक्की खरं कोण बोलताय? मी तिथे प्रशासनाचे अधिकारी भेटले, त्यांच्याशी बोलत होतो आणि कॉन्ट्रॅक्टर बाजूला उभा होता। एक कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, पण त्याची जी कामं करणारी माणसं होती ती तिथे मध्ये मध्ये बोलत पण होती। बघा व्हिडिओत की हमने खोला, हम थोडा का तो तब तक गिरा। म्हणजे ह्याचा अर्थ एक तर प्रशासन खोटं बोलतंय किंवा महापौर खोटं बोलतंय। ॲडिशनल कमिशनरनी जर असं सांगितलं असेल की याच्यामध्ये मॅनहोल उघडण्याचे निर्देश न दिलेले असताना ते उघडले गेले, ही देखील फार गंभीर बाब आहे आणि याची देखील चौकशी झाली पाहिजे। ती जी प्रिकॉशन नक्कीच महानगरपालिकेने घेतली पाहिजे, ती जर घेतली गेली नसेल तर ज्या संबंधित अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। परंतु अशा पद्धतीनं कोणालाही मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही। तशा पद्धतीनं महानगरपालिकेकडनं होणार देखील नाही याची मला कल्पना आहे। परंतु जर होत असेल
आणि काही अधिकारी जाणीवपूर्वक करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी आयुक्तांनी. वर्क ऑर्डर न देता ज्यांनी उघडलं असेल त्याला आपण काही सोडणार नाही. त्यांना आपण जे काही कुठं एक निष्पाप जीव आपण गमावला आहे, तर नेमकं वर्क ऑर्डर नसताना मग कुणी उघडला, काय कारण, हे आपल्याला तपासून त्याच्यावर कारवाई आपण करणार आहोत. अतिरिक्त आयुक्तांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. कारण गरज नसताना, परवानगी नसताना काम सुरू होतं. त्यासाठीच उघडलेल्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला. जर हे काम काढलंच नसतं तर त्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झाला नसता. त्यामुळे ज्या बाबी आता पुढे येत आहेत त्या चिंताजनक आहेत आणि तितक्याच गंभीर सुद्धा आहे. त्यासोबतच ही घटना मॅनमेड असल्याचंही सिद्ध होत आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे कठोरात कठोर कारवाईची. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.